सगळ्यांना. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आज मला सांगण्याला खरंच खूप आनंद होतोय की आज माझं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे. ते फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे. 5 वर्षापूर्वीचं माझं चॅनेल होतं, पण मी त्याकडे बिलकुल असं काही लक्ष दिलं नाही. त्यावेळेस जेव्हा म्हणजे नवीन नवीन असताना मला स्वयंपाक बनवता वगैरे येत नसायचा, तर मी युट्यूबला सर्च करायचे. तर मला एक चॅनेलचं नाव आता इतकं नाही आठवत, पण गावाकडची चव किंवा वाट असं काहीतरी होतं. आणि मी त्यातलं बघून रेसिपी करायची. मी विचार करायचे, अरे हे तर शेतात राहतात वगैरे, यांना एवढं युट्यूबचं ज्ञान वगैरे कसं आहे. तर मग मी खूप अभ्यास केला, सर्च केलं. तेव्हा जाऊन मला समजलं की युट्यूबमधून पैसे मिळतात. आणि घर बसल्या खरंच हे खूप छान आहे की आपण युट्यूबवरून पैसे कमवू शकतो. म्हणून मी ही निर्णय घेतला की आपण आता युट्यूब चॅनेल चालवावं. म्हणून मी त्यावेळेस 5 ते 6 वर्षापूर्वी मी माझा चॅनेल क्रिएट केला होता. आणि त्यावरती मी पहिला व्हिडिओ टाकला. तर माझा पहिला व्हिडिओ खूप पळाला, पण त्यावेळेस मला समजतच नव्हतं की व्ह्यूज काय असतात किंवा बाकी काय. तर परत मग मी इतकं काही लक्ष दिलं नाही, कारण त्यावेळेस माझी फर्स्ट प्रेग्नन्सी राहिली होती. त्याच्यानंतर मी जेव्हा बाळ माझं 1 वर्षाचं झालं, तेव्हा मला परत वाटलं, अरे आपल्याला तर या व्हिडिओला किती व्ह्यूज आलेत किंवा काय. आणि त्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर मला गुगल ॲडसेन्स अकाउंट म्हणजे ते काय पासवर्ड OTP त्यावेळेसच आलं होतं. पण मी त्याकडे काहीच लक्ष दिलं नाही, पूर्ण दुर्लक्ष केलं. जर मी त्यावेळेसच व्यवस्थित आपलं चॅनेल मॉनिटाईज करून घेतलं असतं, तर तेव्हापासून माझे चॅनेल खरंच खूप छान पळालं असतं. तर मग त्यानंतर ज्यावेळेस मला समजलं, त्यावेळेस तर पॉलिसी पूर्ण चेंज झाल्या होत्या. तेव्हापासून लागत होतं 4000 वॉच टाइम आवर्स आणि आपले 500 सबस्क्रायबर कम्प्लीट. मग मी ज्यावेळेस चॅनेल होतं त्यानंतर मी परत 2-3 वर्षांनी चालू केलं. तर माझे सबस्क्रायबर वाढले, पण वॉच टाइम आवर्स वाढायला खूप वेळ लागला, कारण मला माहितीच नव्हतं की काय करायचं आणि काय नाही. मी फक्त आपले डेलीचे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत होते. पण शॉर्ट्स व्हिडिओ त्यामधून पण खरंच व्ह्यूज छान येतात, पण महिन्यातून 1 ते 2 किंवा 3-4 असे लॉंग व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचेच असतात. तर ही माझी सर्वात मोठी चूक होती की मी लॉंग व्हिडिओ हे अपलोड केलेच नव्हते. पण या मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये मी जे खरंच कष्ट घेतलं आणि व्यवस्थित व्हिडिओ करायला चालू केलं, तर त्या कष्टाचं फळ मला आज भेटलेलं आहे. तेच मी तुम्हाला शेअर करत आहे. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर सातत्याने प्रयत्न करा आणि व्हिडिओ अपलोड करताय तर नियमितपणे करत राहा. आज केला आहे, परत 1 वर्षांनी डायरेक्ट चॅनेल बघणार असं काही प्लीज करू नका. कारण मी खरंच ही चूक केली आहे. त्याच्यामुळे माझं चॅनेल पळायला खूप वेळ लागला आहे. तर मला खरंच तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानायचे आहेत. म्हणतात ते खरं आहे, आपले लोक आपल्यावरती हसतात, काहीही युट्यूब चालू करते किंवा इन्स्टावरती रील्स टाकते, घरातलेही साथ देत नाहीत. म्हणजे ते हसतात, म्हणतात काय ही जॉब करते, सगळं आहे, पण हे युट्यूबचा काही नाद आहे. तर खरंच मला सांगते, जर तुम्हाला घर बसून बाळांना बघून म्हणजे घरातलं सगळं काम आटपून जर थोडासा रिकामा वेळ भेटत असेल, तर तुम्ही नक्कीच युट्यूबवरती मेहनत करा. तुम्हाला ह्या मेहनतीचं फळ भेटेलच. जसं आपले स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हेच माझ्या खरंच माझ्या बाबतीत हेच झालं की अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे बोलले होते ते खरंच हे माझ्यासाठी खूपच अशक्य काम होतं. कारण की घरात जर लहान मुलं असेल ते बघायचं, आपली जर नाईट शिफ्टची ड्युटी असेल ते करायचं, आणि घरातला स्वयंपाक म्हणा, प्रत्येक गोष्टी फक्त आपणच करायच्या. आणि त्यातून युट्यूबवरती पण थोडीशी मेहनत करावी लागत असेल तर तीही आपणच करायची. कारण खरंच तुम्हाला सांगते, मी माझे व्हिडिओ स्वतः शूट केलेले आहेत आणि सर्व काही मीच केलेलं आहे. कधी मधी मी कोणाला तरी खूप रिक्वेस्ट करून प्लीज एक व्हिडिओ काढा ना, प्लीज एक व्हिडिओ असं केलेलं आहे. नाहीतर मी सगळे व्हिडिओ स्वतःच काढलेले आहेत आणि स्वतःच एडिट केलेले आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणत्या गोष्टीत आवड असेल तर ती तुम्ही युट्यूब सोबत तुमची आवड जपू शकता आणि खरंच एक ना एक दिवस तुम्हालाही यश नक्कीच मिळेल. तर त्याच्यामुळे खरंच मला आता बोलताना पण थोडंसं इमोशनल झाले मी, कारण मला माहिती नव्हतं की हे असं पण होऊ शकते. तर आता मी नियमितपणे छान छान व्हिडिओ टाकत जाईल. रेसिपी ब्लॉग्स असतील किंवा क्लॉथ कलेक्शन असेल माझं किंवा बाकी काय, प्रत्येक गोष्ट मी शेअर करेन आता यूट्यूबवरती. तर सर्वांना मी थँक्यू म्हणते आहे. नमस्कार. तुमच्यामुळे आज माझं चॅनल खरंच खूप छान मॉनिटाईज झालेलं आहे. आता पुढच्या प्रोसेस ही
पटकन होऊ हेच ईश्वर चरणी